7व्या अध्यायातला 8वा श्लोक बघतोय. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषनृषु. हे कुंतीनंदना, अहम अप्सु रसः. पहिल्या शब्दात संधी आहे. रसः अहम अप्सु म्हणजे मी, अप्सु म्हणजे जलामधील, रस आहे. नंतर शशी सूर्ययोः चंद्र सूर्यामधील प्रभा अस्मि. अस्मीचा अर्थ आहे मी प्रभा आहे. पाण्यामध्ये जलामध्ये मी रस आहे, चंद्र सूर्यात मी प्रभा आहे. सर्व वेदेषु प्रणवः संपूर्ण वेदांमध्ये मी प्रणव ओंकार आहे. आणि खे शब्दः ख म्हणजे आकाश आणि खे त्याची सप्तमी विभक्ती आहे. आकाशात शब्द आणि नृषु, नृ म्हणजे नर मनुष्य आणि नृषु ही त्याची सप्तमी विभक्ती आहे. म्हणजे मनुष्यामध्ये पौरुष म्हणजे पुरुषार्थ मी आहे. मनुष्यासमोर हे जगत आहे आणि या जगामध्ये ईश्वर प्रगट आहे का, या प्रश्नाचं उत्तर देताना भगवान आता 8 ते 12 श्लोकातून आपल्या विभूतींचं वर्णन करतात आहेत. कुठे कुठे मी आहे हे सांगतात आहेत. स्थूल रूपाने दिसणाऱ्या जलतत्वामध्ये म्हणजेच आपतत्वात सूक्ष्म रूपाने वास करणारे रस ही तन्मात्रा ही भगवंताची सत्ता होय. जलातून जर रस काढून टाकला तर जलतत्व काहीही राहणार नाही. तो रसच जलरूपाने आहे. तो रस मी आहे असं भगवंत म्हणतात. चंद्र सूर्यातील प्रभा मी आहे असं म्हटलंय. चंद्र सूर्यामध्ये प्रकाश करण्याची जी एक विलक्षण शक्ती आहे तिला प्रभा असं म्हणतात आणि ते माझे स्वरूप आहे असं भगवंत सांगतात आहेत. प्रभा रूप या तन्मात्रेपासून उत्पन्न होते. जसं आपण शब्द स्पर्श रूप रसगंध हे जे बघितलं, नेहमी आपण तन्मात्रा या बघतो त्याविषयी आपण इथे भगवंत सांगतात आहे की कुठे कुठे मी कशा रूपात आहे. तर चंद्रसूर्यातील प्रभा म्हणून मी आहे आणि प्रभा हे रूप या तन्मात्रेपासून उत्पन्न होत असते, त्यातच ती लीन होते. जर चंद्रसूर्यातून प्रभा काढून टाकली तर चंद्रमा आणि सूर्य निस्तत्व होऊन जातील. रूप तन्मात्रेमध्ये प्रकाशिका म्हणजेच प्रकाश करणारी आणि दाहिका म्हणजे जाळणारी असते. रूप या तन्मात्रेमध्ये प्रकाशिका आणि दाहिका जी प्रकाश देणारी आहे आणि जाळणारी आहे अशा दोन्ही शक्ती असतात. प्रकाशिका शक्तीला प्रभा असं म्हणतात आणि दाहिका शक्तीला तेज म्हणतात. ही प्रकाशिका शक्ती दाहिका शक्ती विनाही राहू शकते. जसं मणी चंद्र इत्यादींमध्ये फक्त काय आहे, प्रकाशिका आहे. दाहिका नसली तरी ही प्रकाशिका शक्ती या दोन्हीमध्ये असते. प्रभास्मि शशी सूर्ययोः या पदामध्ये चंद्रमा आणि सूर्याची प्रकाशिका शक्तीच्या प्रधानतेला अनुसरून प्रभा हा शब्दाचा प्रयोग केलेला आहे या श्लोकामध्ये. 9व्या श्लोकामध्ये येणार आता तेज कुठे कुठे आहे. तर तेज अस्मि विभावसौ म्हणजे ही जी दाहिका शक्ती आहे, तेज जे आहे ते मी अग्नीमध्ये आहे असा उल्लेख पुढे येणार आहे आपल्याला 9व्या श्लोकामध्ये. पण इथे फक्त त्यांनी शशी सूर्यामध्ये मी प्रभा आहे असं म्हटलं आहे. सूर्य आणि अग्नीमध्ये दोन्ही शक्ती आहेत. कोणत्या तर दाहिका आणि प्रकाशिका दोन्ही शक्ती असतात. पण चंद्रमामध्ये मग फक्त प्रकाशिका शक्ती आहे. दाहिका शक्ती तिरस्कृत होऊन ती सौम्य रूपामध्ये प्रगट झालेली आहे, जी आपल्याला चंद्रमापासून शीतलता देणारी आहे. म्हणून इथे फक्त जे चंद्रमा आणि सूर्याचा उल्लेख केल्यामुळे इथे फक्त प्रभा म्हटलं आहे. प्रकाशिका देणारी जी प्रभा आहे ती शक्ती मी या चंद्र आणि सूर्यामध्ये आहे. पुढे म्हटलं आहे प्रणव सर्व वेदेषु. संपूर्ण वेदांमध्ये जो ओंकार आहे तो माझे स्वरूप आहे. सर्वात प्रथम प्रणव प्रगट झाला. प्रणवापासून त्रिपदा गायत्री आणि त्रिपदा गायत्रीपासून वेदत्रयी प्रगट झाली. वेदत्रयी वेदाचं सार प्रणवच राहिलाय. प्रणव काढून टाकला तर वेदरूपात राहणार नाही.
प्रणव म्हणजे ओंकार, हे एकाक्षर आहे. हे सारभूत प्रणवरूप शब्दरूप अशा शब्द ब्रह्म अशा ईश्वराची सत्ता होय असं सांगितलेलं आहे. पुढे म्हटलंय शब्दखे. सर्व ठिकाणी आपल्याला पोकळी दिसते. ती पोकळी म्हणजे आकाश. आकाश शब्द या तन्मात्रेपासून उत्पन्न होते. आपण वारंवार बघितलंय की जी पृथ्वी तत्व आहे त्याचा रूप आहे गंध, नंतर आपचा रस आहे, वायूचा स्पर्श आहे. याप्रमाणे आकाशाची तन्मात्रा शब्द आहे, म्हणजे शब्द या तन्मात्रेपासून आकाश उत्पन्न होते. ख म्हणजे आकाश आणि खे म्हटलंय म्हणजे आकाशामध्ये, ही त्याची सप्तमी विभक्ती वापरली आहे. आकाश तत्वातूनच विविध स्पंदनांच्या हालचालीतून विश्वाचं नामरूप तयार झालेलं असल्यामुळे ते प्रथम स्पंदन हाच त्यातील सूक्ष्म शब्द आहे. ओंकाररूपी प्रणववाचक शब्द हा चैतन्यमय असून ज्ञानवाचक आहे आणि आकाशाचा शब्द हा काय आहे, नामरूप आहे. म्हणजे प्रणव आणि आकाशाचा शब्द हे दोन्ही ठिकाणी शब्द वापरलेला आहे, परंतु प्रणवरूपी म्हणजे ओंकाररूपी प्रणव जो शब्द आहे हा चैतन्यवाचक ज्ञानवाचक आहे, ज्ञानोत्पत्तीचा उगम आहे. आणि आकाशाचा शब्दरूप गुण हा जड म्हणजेच नामरूप बनवितो, आकार घडवितो. ओंकार हा संवित शक्तीतील चैतन्यवाचक आहे आणि आकाशातील शब्द हा नामरूप आहे. शब्दरूप गुणसृष्टीतील हा घटक कसा आहे, जड म्हणजे नामरूप बनवतो. असा फरक या दोहोंमध्ये सुद्धा आहे. शब्द दोन्हीकडे वापरलेला आहे, पण हा फरक जो आहे तो या दोहोंमध्ये आहे. पाचवा म्हटलंय पौरुषम नृषु. नृ म्हणजे नरदेहधारी पुरुषांमध्ये जो पौरुष आहे म्हणजे पराक्रम आहे, वीरता आहे, कर्तृत्व आहे, कार्यशक्ती आहे, ते सगळं माझंच स्वरूप आहे असं भगवंत म्हणतात. पौरुषत्व ही जीवाची उत्क्रांती घडवून आणतं. पुरुषाची सुप्त आणि प्रगट इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, जे इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती हेच पौरुष आहे, म्हणजेच पराक्रम होय. आणि हे पौरुषरूप ईश सत्तेने जीव मात्र ईश्वराशी जोडलेलं असतं. परंतु मनुष्य काय करतो, मनुष्याने अप्राप्ताला, जे अप्राप्त आहे, प्राप्त होण्यासारखं नाही आहे अशाच प्राप्त करण्यासाठी आपला पुरुषार्थ करत असतो आणि त्यातच तो आपला पराक्रम मानतो. जसं निर्धन मनुष्य धनाच्या प्राप्तीमध्ये पुरुषार्थ मानतो, धन मिळवण्याच्या मागे लागतो. अशिक्षित मनुष्य लिहिणे वाचणे शिकण्यामध्ये पुरुषार्थ मानतो. सामान्य काय करतो, प्रसिद्धी, मला प्रसिद्धी मिळावी यासाठी सतत काही ना काही करत असतो, त्यामध्ये तो पुरुषार्थ मानतो. म्हणजेच काय, जे नाही आहे ते प्राप्त करण्यामध्ये, म्हणून म्हटलं अप्राप्त ते प्राप्त करण्यामध्ये पुरुषार्थ सामान्य मनुष्य मानतो. जे नाही किंवा नित्य नसते त्याच्या मागे मनुष्य लागतो. हे सगळं नित्य नाही आहे, सतत परिवर्तन होणार आहे, परिवर्तनशील आहे, पण तरीही मनुष्य त्यामागे लागतो. पण परमात्मा कसा आहे, पूर्वीही होता, आजही आहे, पुढेही सदा विद्यमान राहतील. आणि त्या अशा परमात्म्याची त्याचा कधीही अभाव होत नाही. त्याला उत्साहपूर्वक प्राप्त करण्याचा जो प्रयत्न करतो तो खरा पुरुषार्थ आहे. अशा या परमात्मा प्राप्तीसाठी जो खरोखर सातत्याने अभ्यासपूर्वक प्रयत्न करतो तो खरा पौरुषत्व आहे, ते खरा पुरुषार्थ आहे असं म्हटलं आहे. त्याशिवाय मनुष्याचं जीवन निरर्थक होय. पुढचा श्लोक पुढे बघूया. 9वा श्लोक 7व्या अध्यायातला. पुण्यो गंधः पृथिव्यांच तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. पृथिव्याम म्हणजे पृथ्वीमध्ये पुण्यः गंधः जो सुगंध आहे, गंध आहे, तो मी आहे. च म्हणजे आणि तेजः च अस्मि विभावसौ, तेजश्चास्मीमध्ये संधी आहे, तेजः अर्धा श निघून जाईल, च अस्मि विभावसौ. विभावसौ म्हणजे अग्नी, अग्नीमध्ये सप्तमी विभक्ती आहे सगळ्याची, पृथिव्याम विभावसौ वगैरे. अग्नीमध्ये असणारं जे तेज आहे ते मी आहे. सर्वभूतेषु जीवनम, सर्वभूत मात्रातील जीवन मी आहे. आणि तपस्विषु, तपस्व्यांमधील तपः च अस्मि,
तप मी आहे. पृथ्वीमध्ये जो गंध आहे तो मी म्हणजे भगवान आहे असं सांगतात आहेत. गंध शब्दाआधी पुण्य विशेषण आलंय. तात्पर्य सर्व गंध पृथ्वीत राहतात आणि पुण्य म्हणजे पवित्र. गंध नेहमी पवित्रच असतो. पृथ्वीमध्ये तो स्वाभाविक राहतो. म्हणून पृथ्वीला गंधवती म्हणतात. मृण्मयी सुद्धा म्हणतात. मृण्मयी मृत्तिकेचा मूळ गंध जो आहे तो उल्लसित करणारा असतो. जेव्हा रखरखलेल्या भूमीवर पावसाचा पहिला शिडकावा पडताच तो जो मातीचा गंध येतो, मृत गंध, तो किती आनंददायक आणि उत्साहजनक असतो आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. या अनुभवाकडे जर आपण लक्ष दिले तर त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. पण पृथ्वीवर जो दुर्गंध येतो हा परिस्थितीनुरूप होणाऱ्या विकृतीमुळे होतो. मूळ मात्र तो पुण्यगंधच असतो. तात्पर्य पृथ्वी ही गंध तन्मात्रेपासून उत्पन्न होते. गंध तन्मात्रा रूपाने ती राहत असते आणि गंध तन्मात्रेतच ती लीन होते. गंधाविना पृथ्वी काहीही नाही. तो पुण्यकारक पवित्र गंध म्हणजे मीच आहे असं भगवंत म्हणतात आहे. अग्नीमधील तेज मी आहे. विभावसौ तेजः अहम अस्मी. तेजाविना अग्नी कसा आहे? निस्तत्व आहे. अग्नीचा उपयोग करून मनुष्य उष्णता, प्रकाश, पाकसिद्धी इत्यादी आपले व्यवहार चालवित असतो. त्यालाच वैश्वानर असं सुद्धा म्हणतात. म्हणजे मनुष्याने विज्ञानातून अनेक शोध लावले आणि या अग्नीचा उपयोग करून घेतला. अग्नीमध्ये दाहिका आणि प्रकाशिका अशा 2 शक्ती असतात. या दाहिका आणि प्रकाशिकाबद्दल आपण आधीच्या श्लोकात थोडंसं विस्ताराने बघितलेलं आहे. अग्नितत्वाचा म्हणजे तेजाचा गुण काय आहे तर रूप. विभावसौ म्हणजे अग्नीमध्ये प्रकाशाची अधिकता असते प्रकाशाची. हे तत्व कसं आहे? जाणारे आहे आणि प्रकाश देणारे सुद्धा आहे. म्हणजे दाहिका आणि प्रकाशिका दोन्ही शक्ती अग्नितत्वामध्ये असतात. सर्व भूतेषु जीवनम. सर्व प्राणीमात्रांच्या ठायी असणारं जे जीवन आहे म्हणजे चैतन्य, ती सर्व प्राणीमात्रांमध्ये असणारी प्राणशक्ती ही मीच आहे असं म्हणतात ते भगवंत. या प्राणशक्तीमुळे आपण प्राणी म्हणवला जातो आणि या प्राणशक्तीमुळेच गाढ निद्रेत झोपलेला जो मनुष्य असतो तो सुद्धा प्रेतापेक्षा विलक्षण दिसतो. आपल्याला माहिती आहे प्रेत कसं निस्तेज दिसतं आणि झोपेत गाढ निद्रेत असणारा मनुष्यसुद्धा हा विलक्षण दिसतो. कारण आतमध्ये असणारी जी प्राणशक्ती आहे, चैतन्य आहे ते असतंच. म्हणून भगवंत म्हणतात ती जी प्राणशक्ती आहे ती मी आहे. पुन्हा पुढे म्हटलं आहे तपस्विषु तपः अहम. तपस्व्यांमधील जे ईश्वरी सामर्थ्य आहे ते ईश्वरी सत्तेचं स्वरूप आहे. तपाचे सात्विक, राजस, तामस असे भेद जरी असले तरी तपस्सिद्धीसाठी अत्यंत कष्ट सहन करावे लागतात. मनशक्ती, शरीरशक्ती वाढवावी लागते. 12-12 वर्ष तप केल्यानंतर ते फळाला येतं. साधना जेवढी अधिक तेवढी मनावर, डोळ्यावर, वाणीवर सात्विकता येत जाते. जे करू, जे बोलू, जो विचार करू तो चांगलाच होतो. त्याला लोकमान्यता मिळते. अर्थात आसुरी वृत्तीचे सुद्धा तपस्सामर्थ्य, आसुरी वृत्तीचे जे लोक असतात ते सुद्धा तपस्सामर्थ्याने तेजस्विता मिळवतात. पण ती शक्ती, तो पराक्रम, ती तेजस्विता कशी असते आसुरी वृत्तीच्या लोकांमध्ये तर ती स्वार्थी असते, लोभी असते. आणि ती न बदलल्यामुळे यांची जी स्वार्थी, लोभी मूळ वृत्ती जी असते ती आसुरी लोकांनी न बदलल्यामुळे ईश्वरी सत्ता त्यांच्यात आली तरीसुद्धा त्यांना विनाशाकडे नेते. पण सात्विक वृत्तीच्या तपस्व्यांची तपस्विता त्यांना ईश्वराशी जोडत जाते. म्हणजेच त्यांच्यातील परमात्मतत्व, ईशतत्व अधिक प्रगट होते. म्हणून म्हटलं आहे तपस्विषु तपः अस्मी. कुठे कुठे मी आहे हे सगळी विभूती माझी, हे सगळं आता मागच्या श्लोकापासून 8व्या श्लोकापासून चालू आहे ते 12व्या श्लोकापर्यंत भगवंत सांगतात. म्हणजेच काय आता पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश
यामध्ये जो गंध आहे, रस आहे, रूप आहे, स्पर्श आहे आणि शब्द आहे, म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध या त्यांच्या ज्या तन्मात्रा आहेत, हे सगळे कसं आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाशमध्ये हे सगळं प्रत्यक्ष परमेश्वराचंच रूप आहे. मनुष्य फुलाचा सुगंध घेतो, मधुर फळाचा गोड रस चाकतो, पदार्थाचं रूप पाहून सौंदर्याचा अनुभव घेतो, उत्तम पदार्थाचं स्पर्श सौख्य अनुभवतो आणि जो शब्द ऐकतो तो सगळं परमेश्वरी रूपाचाच अनुभव आहे, परमेश्वराचा साक्षात्कार आहे. शंका घेणारे घेतात की फुलात कुठे भगवान आहे, सुगंधाच्या रूपाने ते विराजत नाही का? सुगंध जर घेतला तर लक्षात येईल की इथे काहीतरी एक वेगळं आहे. असे हे अनेक ठिकाणी यांचा साक्षात्कार खरं तर आपल्या सामान्यांना सुद्धा होत असतो, परंतु आमच्या ते मात्र लक्षात येत नाही. आम्हाला परमेश्वर दिसत नाही म्हणून आम्हाला वाटतं तो तिथे नाही, म्हणून त्याला धुंडावून काढलं पाहिजे, त्यासाठी मग अनेक क्षेत्र पाहिली पाहिजेत, हा आमचा भ्रम असतो. आमच्या चोहोकडे ही जी पंचमहाभूतं भरलेली आहेत त्याचा सत्वांश परमेश्वरच आहे, हे यातनं भगवंतांना सांगायचं आहे. फक्त त्याकडे त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. हेच तत्त्व आपल्या ठिकाणी सुद्धा आहे, आपल्या पिंडामध्ये सुद्धा आहे. शरीरामध्ये आत्मा असेपर्यंत नाकाने आपण वास घेऊ शकतो, जिभेने रसग्रहण करू शकतो, डोळ्यांनी रूप अनुभवू शकतो, कानाने शब्द ऐकतो, त्वचेने स्पर्शानुभवसुद्धा घेतो. आत्म्याचं अस्तित्व शरीरात आहे तोपर्यंत हा सगळा अनुभव आपल्याला येतोच, म्हणजे तेच प्रत्यक्ष ईश्वराचं रूप आहे. हाच पंचमहाभूतातील परमात्म्याचा भाव आहे, हे सांगायचं आहे. आणखी आता पुढच्या श्लोकात आणखी कोणत्या कोणत्या विभूती आहेत ते बघूया. अध्याय 7 10वा श्लोक. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं. हे पार्थ, हे पृथानंदन, सर्व भूतानां सर्व प्राण्यांचे सनातन माम बीजम अनादि असं बीज तू मला, माम म्हणजे मला तू विद्धी समज, माम विद्धी. आणि बुद्धीही बुद्धिमताम अस्मी, बुद्धिमताम म्हणजे बुद्धिमानांमधील जी बुद्धी आहे ती सुद्धा मी आहे. आणि तेजस्विनाम तेजः अहम. संधी सोडवत गेला की हळूहळू त्याचा अर्थ कळत जातो. म्हणजे संपूर्ण प्राण्यांचे अनादि बीज असं तू मला जाण, बुद्धिमानातील बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेजससुद्धा मीच आहे. सनातन अनादि बीज म्हटलं आहे, म्हणजे कसं आहे, हे अविनाशी बीज मी आहे असं भगवंत सांगतात. माझ्यापासून संपूर्ण प्राणी उत्पन्न होतात, माझ्यातच राहतात आणि शेवटी माझ्यातच लीन होतात. माझ्याशिवाय प्राण्यांची स्वतंत्र सत्ता नाही हे सांगायचं आहे. जितकी काही बीजं असतात ती वृक्षापासून उत्पन्न होतात. जसं वृक्षाचं बीज आपण बघितलं, कुठल्याही वृक्षांचं बीज, तर बीज जे असतात त्या बीज वृक्षापासून उत्पन्न होतात आणि वृक्ष उत्पन्न करून पुन्हा नष्ट होतात. परंतु या ठिकाणी ज्या बीजाचं वर्णन आहे ते बीज कोणतं आहे, सनातन सांगितलेलं आहे. अव्यय आहे, अनंत आहे. अनंत ब्रह्मांडामध्ये अनंत जीव आहेत, परंतु या अनंत जीवांचं जे बीज आहे ते एकच आहे, परमात्मा. अनंत सृष्टी निर्माण करूनही त्या बीजामध्ये मात्र कुठलाही फरक पडत नाही. त्या एकाच बीजापासून अनेक प्रकारची सृष्टी उत्पन्न होते, तरीसुद्धा ते बीज कधीही नष्ट होत नाही. म्हणून ते अनादि आहे, सनातन आहे, अविनाशी आहे, अव्यय आहे असं वारंवार वेगवेगळ्या रीतीने पुढेही सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ, बीजाला कितीही सूक्ष्म दृष्टीने तुम्ही पहा, एखादं बीज आहे त्याच्याकडे सूक्ष्म दृष्टीने पहा, त्यात फळ, फुले, पाने इत्यादी आपल्याला दिसणार नाहीत. दिसतं का त्या बीजामध्ये काहीही? कारण त्या बीजामध्ये कारण रूपाने ते विद्यमान आहे. आधी आपल्याला दिसत नाही, पण मग बीजापासूनच उत्पन्न होणाऱ्या तो मोठा वटवृक्ष किंवा कुठलाही वृक्ष, वेल, झाड जे काय होतं ते, मग त्या वृक्षाची 2 पानंसुद्धा सारखी नसतात. ही अनेकतासुद्धा त्या बीजामध्ये असते. एकता तर आहेच, वृक्ष येतोच, पण ही जी
अनेक रूपाची पानं आहेत, फळं आहेत, फुलं आहेत, काय जे असेल ते त्याचे, फांद्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे अनेकतासुद्धा त्या बीजामध्ये आहे. वृक्षाचा आरंभ बीजापासून आणि अंतही सुद्धा बीजातच होतो. वृक्ष कितीही वर्ष जुना पुराणा असला तरी अंतिम परिणती बीजातच होईल. पुढे मग ते काही काळानंतर बीज नष्ट होतं. पण हा जो संसार आहे हा माझ्यापासून, भगवंत सांगतात आहे, हा संसार माझ्यापासूनच उत्पन्न होतो, माझ्यातच राहतो, माझ्यातच लीन होतो, परंतु मी मात्र नष्ट होत नाही. म्हणून सर्वभूतेषु सनातनं बीजं मां विद्धी. सर्व भूतमात्रांमध्ये असणारं जे अनादि बीज आहे ते तुम्हाला जाण, असं यात पहिल्या चरणामध्ये म्हणतात आहेत. दुसऱ्यांदा सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये की बुद्धिमतां बुद्धीही अस्मी. बुद्धिमान व्यक्तींमध्ये प्रगट होणारी जी बुद्धितत्व आहे ते भगवंताच्या प्रकृतीपासून झाले. पण बुद्धिमान व्यक्तींमध्ये प्रगट होणाऱ्या बुद्धीवरून म्हणजे विवेक असण्याच्या सामर्थ्यावरून मग लक्षात येतं की ईश्वरी विभूतिमत्व या ठिकाणी नक्की आहे आणि हेच तू लक्षात घे. तसेच तेजस्व्यांची तेजस्विता मी आहे असं म्हटलं आहे. तेजस्विनाम तेजः अहम. तेज हे दैवी संपत्तीचा एक गुण आहे. जीवनमुक्त महापुरुषांमध्ये एक विशेष तेज शक्ती राहत असते, ज्याच्या प्रभावाने दुर्गुणसुद्धा किंवा दुराचारी मनुष्यसुद्धा सद्गुण सदाचारी बनत जातात. आणि हे तेज भगवंताचंच स्वरूप आहे असं सांगितलं जातं. तात्पर्य, भगवंतांनी निर्माण केलेल्या या सृष्टीचा अंत लागत नाही. भगवान अनेक रूपामध्ये प्रगट होतात आणि अनेक रूपात असूनसुद्धा ते एकच आहेत. ते एकच तत्व सर्वत्र आहे. बघा ना, सृष्टी एका वस्तूमध्ये अनेक भेद आहेत. विभिन्न देशात मानवांच्या अनेक जाती आहेत. त्यातही इतका भेद की 2 माणसांच्या अंगठ्यांच्या रेखासुद्धा परस्पर कधी मिळत नाही. प्राणी मात्र जे आहेत ते गाय, म्हैस, मेंढी, शेळी, घोडा, उंट, कुत्रा इत्यादी अनेक प्राणी, त्या एकेका जातीत सुद्धा अनेक भेद आहेत. वृक्ष, वेली यामध्ये सुद्धा किती भेद. विद्येमध्ये, एका विद्येमध्ये सुद्धा अनेक भेद. त्या विद्येचा अंत लागत नाही इतके. 2 व्यक्तींमधील एक रंगसुद्धा समान रूपाने कधीही दिसत नाही. अशा प्रकारे सृष्टीमध्ये एकसारख्या दिसणाऱ्या 2 वस्तूही वास्तविक रूपाने सारख्या नसतात. वाटतं ते आपल्याला सारख्या आहेत पण त्या वास्तविक रूपात सारख्या नसतात. इतकी अनेकता असूनही सृष्टीचं बीज मात्र एकच आहे. प्रेम मात्र एकमात्र अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये कोणताही भेद राहत नाही. प्रेमामध्ये सर्व एकच होतात. जसं ज्ञानामध्ये तत्वभेद राहतं, तत्वभेद असतो ज्ञानामध्ये, पण मतभेदही असतो. पण ज्ञानामध्ये तत्वभेद राहत नाही पण मतभेद राहतो. तसा प्रेमामध्ये मतभेदही राहत नाही. म्हणूनच प्रेमानेच भक्तियुक्त अंतःकरणाने तो त्रिलोकीनाथसुद्धा वश होतो आपल्याला. प्राण्यांमध्ये अनेकता असून सुद्धा परस्पर प्रेमाची एकता असायला पाहिजे, हेच यातून सांगायचे. पुढचा श्लोक पुढे बघूया.